मामलेदार कार्यालयाच्या व्हरांड्यात झोपायचो. असेच 4 दिवस कसेबसे लोटले. माझ्यासाठी हे असहनीय झालं होतं. म्हणून मग मी माझ्या पूर्वजांच्या गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. ते बडोदपासून 6 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे मला रोज जवळपास 11/12 किलोमीटर पायपीट करावी लागत असे. असं मी 1.5 महिन्यांपर्यंत केलं. त्यानंतर मामलेदाराने मला एका तलाठ्याकडे काम शिकण्यासाठी पाठवले. तो जैंत्राल, खानपूर आणि सैजपूर 3 गावांचा इन्चार्ज होता. जैंत्रालला त्याचं प्रधान कार्यालय होतं. मी तिथे त्याच्यासोबत 2 महिने राहिलो. त्याने मला काहीच शिकवले नाही आणि मी देखील कधीच गावातील कार्यालयात जाऊ शकलो नाही. एकदा तो म्हणाला, तुझा बाप, तुझा भाऊ हे भंगी होते. ते गाव स्वच्छ करण्याचे काम करायचे आणि तू आमच्या बरोबरीने बसण्याचा विचार करतो. लक्षात ठेव, हे चालणार नाही. ह्यापेक्षा तूही नोकरी सोडणं तुझ्यासाठी भल्याचं राहील. एक दिवशी तलाठ्याने मला सैजपूर गावाच्या लोकसंख्येचा तक्ता बनवण्यासाठी बोलवले. जैंत्रालहून मी सैजपूरला गेलो. मी बघितले की हेडमन आणि तलाठी कार्यालयात बसून कुठलेसे काम करत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना गुड मॉर्निंग म्हटलो, परंतु त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी 15 मिनिटे कार्यालयाबाहेर वाट बघितली. मी जीवनालाच कंटाळलो होतो. अशा प्रकारच्या अपमानास्पद जगण्याची मला चीड येत होती. मी थकून गेल्यामुळे तिथेच असलेल्या खुर्चीवर बसून घेतले. मी बसताच हेडमन आणि तलाठी तिथून निघून गेले. थोड्याच वेळात तिथे माझ्याभोवती खूप लोकांनी गराडा घातला. त्या गर्दीचं नेतृत्व गावातील वाचनालयाचा ग्रंथपाल करत होता. मला कळत नव्हतं त्या अडाणी गावठी माणसांच्या गर्दीचं कर्तृत्व एक उच्चशिक्षण घेतलेली व्यक्ती का करत आहे. नंतर मला कळले, ज्या खुर्चीवर मी बसलेलो होतो ती खुर्ची त्या ग्रंथपालाची होती. तो अतिशय गलिच्छ भाषेत मला शिवीगाळ करत होता. रविनिया नावाच्या गावनोकराला उद्देशून तो म्हणाला, कोणी या भंगी कुत्र्याला माझ्या खुर्चीवर बसू दिले. रविनियाने मला तिथून बाजूला केले आणि खुर्ची माझ्यापासून लांब नेली. मी जमिनीवर बसलो.